नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे बनवलेली आहे दह्याची कढी. आणि ही दह्याची कढी एकदम मस्त अशी टँगी, मस्त अशी चमचमीत आणि आंबट अशी बोलतात ना, की खायलाही तेवढीच मजा येणार आहे. तर बघायला जेवढी सुंदर दिसत आहे, टेस्टलाही मित्रांनो तेवढीच ती सुंदर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण इकडे घेतलेले आहे 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण इकडे मीठ घेतलेले आहे चवीनुसार. त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहे कढीपत्ता, लाल मिरच्या, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि रेड चिली पावडर घेतलेली आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात, आपण हे घरचंच बनवलेलं दही आहे. 500 ग्रॅम दही आपण यूज करणार आहोत. दह्याची कढी म्हटलं की दही येणारच. आणि इकडे हा घेतलेला आहे चिंचेचा कोळ. चिंच म्हणजे 2 ते 3 तास आपल्याला पाण्यात भिजत घातलेली आहेत आणि त्याचा जो अर्क निघणार आहे, ज्याच्यामुळे कढी आंबट आणि टँगी होते, त्याला मस्त अशी टेस्ट येते, ती बनण्यासाठी आपल्याला चिंच पाण्यात भिजत घालावी लागणार आहे. तर तेच आपण केलेलं आहे ते. आणि ह्याचा अर्क आपण दह्याच्या कढीमध्ये ॲड करणार. तो 1 बाय 1 आता स्टेप सुरू केलेली आहे. तर दही पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यातल्या ज्या प्रॉपरली आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला बेसन ॲड करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्याला एका साईडनीच ते मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. तुम्ही बघू शकता 1 वाटी बेसन आपण घेतलेलं आहे. म्हणजे कसं मस्त असं घट्ट बॅटर झालं पाहिजे. बॅटर ॲज इन लाईक की जे मिक्सचर आपलं आहे ते एकदम घट्ट असं झालं पाहिजे. इकडे आपण हळूहळू बेसन ॲड करत आहोत. मेक शुअर आपण सगळं बेसन एकदाच नाही टाकत आहोत. म्हणजे जो चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाताना, राईसबरोबर खाताना जो थिकनेस आपल्याला यायला हवा तो आपण ह्याच्यामध्ये घेतो आहे. आपण प्रॉपरली हे सगळं मिक्स करून घेतो आहे बेसन. आणि इकडे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तर हे आपल्याला चांगलं आता मिक्स करून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. इकडे 2 चमचे तेलामध्ये आपण घेतलेला आहे लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण इकडे कढीपत्ता ॲड केलेला आहे मित्रांनो. आणि कोणाकोणाला दह्याची कढी आवडते त्यांनी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका मित्रांनो. सपोर्ट करा, कारण की आपले व्हिडिओज प्रत्येक दिवशी येत असतात. तर आपला सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे चॅनलला. तर लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा. इकडे आपल्याला इकडे ॲड करत आहोत 1 बाय 1 हिरवी मिरची, चांगलं आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर दुसऱ्या इन्ग्रेडियंट्ससाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं नेक्स्ट इन्ग्रेडियंट असणार आहे, नेक्स्ट साहित्य आहे हळद 1 चमचा घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या कढीला, दह्याच्या कढीला चांगला कलर यावा. आणि 2 ते 3 मिनटं नंतर मी तुम्हाला दाखवत आहे. हे आपलं जे इन्ग्रेडियंट आहे चांगले फ्राय झाल्यानंतर आपण इकडे दही ॲड केलेलं आहे, जे आपलं बॅटर तयार केलेलं आपण बेसन आणि दहीचं. आणि त्याच्यानंतरच आपण इकडे जो चिंचेचा कोळ असतो, चिंचेचा अर्क असतो, रस असतो, तो आपण कढीमध्ये ॲड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. मित्रांनो, काही अवघड रेसिपी नाही आहे आणि ह्याच्यात काही आपण दुसरे वेगळे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले नाहीत. मस्त अशी फटाफट होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता फटाफट झालेली आहे. 10 ते 15 मिनटं लागलेत आणि इकडे आपण तडका देऊन घेतला. 5 ते 10 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवल्यानंतर चांगली उकळी आल्यावरती त्याच्यावरती आपण फक्त तडका दिलेला आहे, बाकी काहीच नाही. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर बेस्ट ऑप्शन आहे दह्याची कढी. प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली ती भरपूर सोपी आणि इझी पद्धत आहे. जे कोणी बनवायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की रेफर करा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, शेअर करू शकता तुम्ही हा व्हिडिओ. आणि अशा नवीन व्हिडिओजसाठी सपोर्ट करत जा. आपण दरवेळेस एव्हरी डे अपलोड करत असतो. तर डू शो सम लव्ह टू मुंबईकर आई चॅनल. सपोर्ट करा आणि तुम्ही हे व्हिडिओज जे आहे तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आणि येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.